काही कारणास्तव ट्रेनिंगसाठी मी पुण्याला गेलो. आता माझं अख्खं बालपण सांगोलमध्ये गेलं. मग पहिल्यांदा पुण्याला जायचं म्हटल्यानंतर मनात अशी शंका होती की नवीन शहर, नवीन गाव, आपल्याला तिथलं काही माहित नाही, कोण ओळखीचं नाही. पण माझी लहानपणापासून स्वामी समर्थांवर खूप श्रद्धा होती. मला कधीही मी अडचणीत असू दे, मी कायम स्वामींचं नाव घेतो. मी आयुष्यात 2 वाक्य कधीच विसरत नाही. एक म्हणजे स्वामी ओम आणि दुसरं म्हणजे सदा स्वामी सदा सहाय्यते. तर तिथं मी नवीन रूम बघितली. ती रूम कुठं आहे काय माहित नव्हतं. आता टेक्नॉलॉजी त्यामुळे मी गुगल मॅपच्या सहाय्याने गेलो. मला तिथं दत्तवाडीत पहिल्यांदा पोहोचतानाच स्वामींचा मठ दिसला. तेव्हा मला वाटलं की आपण चांगल्या एरियात आहे. आपल्याला पहिल्यांदा स्वामींचं दर्शन झालं. मग मी पहिल्यांदा मठात गेलो, दर्शन घेतलं व तिथे विचारपूस केली की आरती कधी असते, काय असते, आणि त्यांच्याकडून बऱ्याच शब्दांचं निरसन झालं. तर मला असा प्रश्न पडायचा की आपल्याला एवढा मोठा बंगला असतो घरी, आणि मग आपण बंगल्यामध्ये जप करायचं सोडून मठातच का जातो जप करायला, मठातच का जप करायला यावं, असं मी तिथल्या स्वामींना, महाराज तिथले त्यांना प्रश्न विचारला. तर ते काय म्हणले, त्याचं खूप सुंदर उत्तर आहे. ते म्हणले की आपण घरामध्ये देखील जप करू शकतो आणि आपण करतो पण आपण जो घरामध्ये जप करतो त्याचं सर्व पुण्य हे वास्तुदोष असेल तर ते नाहीसं होण्यासाठी जातं. आणि जर आपण मठामध्ये येऊन जप केला, मठामध्ये पावित्र्य असतं, आणि आपण जर मठामध्ये येऊन जप केला तर ते सर्व पुण्य आपल्या सोबत येतं. आपण जर घरामध्ये जप केला तर ते वास्तुदोष नाहीसं होण्यासाठी ते पुण्य वापरलं जातं. पण आपल्या काही अडचणी असतील तर ते स्वामी सगळ्या दूर करतात. म्हणून स्वामी सदा सहाय्यते हे कधीच विसरायचं नाही. मग मी असंच गावाकडे आलो. मग मला कळलं की इथं महादेव मंदिरामध्ये आरती असते. माझी खूप दिवसापासून इच्छा होती की आरतीला यायचं, पण कधी तसा योगच आला नाही. पण हा योग येणं सुद्धा स्वामींच्या मनातच असतं. त्यामुळे त्यांनी हा योग आज आणवला असं मला वाटतं. एक रात्रीचे 11 वाजलेले मला पुण्याला पोचायला, आणि माझ्या स्वारगेट पासून माझ्या रूम पर्यंत जायला बसनं तिकीट आहे, PMT असते, बसनं तिकीट आहे 10 रुपये, आणि जरी रिक्षाने गेला तरी 20 रुपये घेतात. मग रात्रीचे 11 वाजलेले, मी नुकतंच बस स्थानकावर उतरलो, नवीन होतं, काही माहित नव्हतं. दोघा ठिकाणी विचारलं की मला दत्तवाडीला जायचं आहे. मग ते बोलले की 200 रुपये घेणार, 300 रुपये घेणार. मी म्हटलं आपण इथं नवीन आहे, आपण 200-300 रुपयात अख्खा महिना काढायचा विचार करतोय, आणि इथं जर आपण रिक्षावाल्याला 200 रुपये दिले तर अख्खा महिनाभर काय करायचं. मग असा विचार केल्यानंतर परत मी 2 मिनिटं स्वामीचं नामस्मरण केलं. स्वामी ओम असं नामस्मरण केलं. दुसऱ्या मिनिटाला रिक्षावाला एक पुढे आला आणि म्हणला, दादा कुठं जायचंय. मी त्याला म्हटलं की मला दत्तवाडीला जायचं, दादा किती रुपये घेणार. तो म्हणला, अहो मी दत्तवाडीतच चाललोय, माझी रिक्षा रिकामी जायची ऐवजी तुम्ही बसा चला. मग मी जेव्हा रिक्षात बसलो, त्याने मला दत्तवाडीला सोडलं. त्याला म्हटलं, दादा किती रुपये द्यायचे. तो म्हणला, दादा नको, काही पैसे नको मला. मी म्हणलं, नाही तुमचं पण पोट त्याच्यावरती चालतं. मग ठीक आहे म्हणला, 20 रुपये द्या. मी 20 रुपये दिले, रिक्षातनं बाहेर उतरलो. रिक्षा पुढे गेली आणि तिथं मागं स्वामींचा रेडियम असतं, आणि ते रेडियम त्याच्यावर लिहिलं, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. असा मला स्वामी अनुभव आला. मी ऑफिसला जातो रोज. माझं ऑफिस लांब आहे माझ्या रूम पासून. मग आपल्याला जो काही कंपनीकडून आता ट्रेनिंग घेतो त्यामुळे कमी स्टायफंड भेटतो, त्यातून आपल्याला पूर्ण महिना काढायचा असतो. मग आमच्या कंपनीत एक सर आहेत, आणि ते मला म्हणले की तू कुठून येतो. मी मला दत्तवाडीतून येतो. मग ते म्हणले, अरे मी स्वारगेटमधून रोज येतो दत्तवाडीकडून, आणि तू माझ्यासोबत रोज येत जा, मला पेट्रोलचे काय पैसे देत जाऊ नको. मी म्हणले ठीक आहे सर. मग असं बोलत बोलत ओळख वाढली, आणि मग त्यांना सहज बोलता बोलता, सर तुमचं गाव कोणतं आहे. तर ते म्हणजे अक्कलकोट. तिथे सुद्धा मला स्वामींची प्रचिती आली, आणि मी माझ्या जीवनात जी प्रचिती आहे ती आणली. आमच्या दत्तवाडीमध्ये मठ आहे. मी तिथं रोज माझ्या दिवसाची सुरुवात आणि दिवसाचा शेवट हा स्वामी दर्शनाने होतो, स्वामी जपाने होतो. मी स्वामी चरित्र वाचतो. ज्यांना काही अडचणी असतील त्यांनी स्वामी चरित्र, गुरुचरित्र जर वाचलं तर स्वामी आपल्या अडचणी दूर करतात. म्हणूनच मला पहिलं वाटायचं की आपण घरात का देवधर्म करत नाही, मठात का जायचं. तर त्यांनी त्याचं सुंदर उत्तर अशा प्रकारे मला दिलं होतं. आपण इथं जर मठामध्ये आलो तर आम्हाला तिथं मठात देखील सांगतात की आपण जर मठामध्ये इथं आलो तर
सुनेनं असं केलं, सासूनं असं केलं, अशा गोष्टी नाही करायच्या. एकमेकांना स्वामी अनुभव सांगायचे. आपण कुठेही बाजारात भेटू दे, इथं भेटू दे, एकमेकांचे हात हातात घ्यायचे आणि फक्त स्वामी ओम असं म्हणायचं. म्हणजे आपल्यातली पॉझिटिव्ह एनर्जी असते ते समोरच्याला मिळते, समोरच्यातली पॉझिटिव्ह एनर्जी असते ती आपल्याला भेटते. कोणीही कुठेही दिसू दे. आणि असं कुठं मिरवून सांगायचं नाही की आम्ही स्वामी भक्त आहे, आम्ही स्वामींचं करतो. ते स्वामी सगळा हिशोब ठेवत असतात. कुठेही आपण बाजारात दिसू दे, कुठेही दिसू दे, इथं अगदी आपण येताना फूल घेतो किंवा प्रसाद घेतो तेव्हा फक्त एकच वाक्य स्वामी ओम. जेवढा आपल्याला वेळ मिळेल तेवढं स्वामी ओम. मंडळी दिसल्यावर आपण बाकीचे शब्द आधी नाही बोलायचे, आधी स्वामी ओम म्हणायचं. म्हणजे आपल्या जी पॉझिटिव्ह एनर्जी असते ती जागी होते. आणि जर कोणाला अशा माझ्या बोलण्यातून कोणाच्या भावना दुखवल्या असतील तर माफ करा. आणि एक विनंती होती की आपण इथं मठामध्ये येतो तर दंगा करू नये आणि येताना चप्पल ओळीत लावणे. तर आता स्वामी बाहेरून आले तर काय म्हणतील, एकाची पण चप्पल ओळीत नाहीये. मग ते त्यांना यायसाठी त्यांना आपल्याकडे यावं वाटलं पाहिजे. स्वामी प्रत्येक ठिकाणी असतात पण आपल्याला अनुभव येण्यासाठी आपण व्यवस्थित. स्वामींना शिस्त फार आवडते. आपलं मन कपटी असेल तरी सुद्धा स्वामी आपल्याला समजून घेतात. त्यांची सेविका सुंदराबाई ही कपटी होती पण ती भक्ती करत होती, त्यामुळे तिला स्वामींनी खूप समजून घेतलं. शेवटपर्यंत ती स्वामी सोबत होती. त्यामुळे असं नाही की कोण कपटी आहे. आता झालं गेलं ते विसरून जाऊया आणि आपण मठामध्ये येऊया, स्वामी भक्ती करूया, स्वामी सेवा करूया. आमच्या दत्तवाडीमध्ये भांडणं लागतात स्वामी सेवा करायला, मी करू का तू करू. कारण त्यांना माहिती आहे की स्वामींनी प्रत्येक वेळी तुम्ही कोणत्याही अडचणीत असा आणि फक्त स्वामी हो म्हणा. अगदी साधू उदाहरण देतो. मी जर रस्त्यावरून रात्री मध्यरात्री चाललो, उशिरा कधी कधी ऑफिसमध्ये येतो, मला कुत्र दिसलं की भीती वाटते. मी स्वामी समर्थांचा जप करत जातो. मला असं वाटतं की स्वामी माझ्या कायम सोबत आहे आणि म्हणून मी स्वामी समर्थांचा नेहमी जप करतो. माझं युट्यूबला स्वामी समर्थांचं चॅनल पण आहे. मी कधीच कोणाला बोलत नाही की माझं चॅनल आहे, सबस्क्राईब करा, असं करा. पण 8 ते 9 हजार सबस्क्रायबर आहेत त्याचे. पण मला फक्त मी पॉप्युलरिटीसाठी नाही करत. मला स्वामी भक्ती करायला आवडते. मी माझ्या दिवसाची सुरुवात स्वामी नामातून करतो. खरं मला वाटते तुम्ही खूप भाग्यवान आहे. तुम्हाला या टाईम मागे लागून बोलवत आहेत या या या, पण त्याचं महत्त्व तुम्हाला समजलं पाहिजे. खरंच स्वामी सेवा करणं हे तुमच्या पुढच्या 7 जन्मात उपयोगी पडेल. ह्या जन्मात तर पडेलच. आणि मला तर खूप स्वामी अनुभव आले आणि मी अशी अपेक्षा करतो की ह्या शनिवारी मी माझा स्वामी अनुभव सांगितलाय. पुढच्या शनिवारी, त्याच्या पुढच्या शनिवारी तुम्ही नक्की उभा राहून स्वामी अनुभव सांगाल आणि स्वामींचा प्रचार कराल. एवढी नम्र विनंती करतो. आणि इथून पुढे कुठेही कोणी दिसलं तरी स्वामी ओम म्हणायला विसरू नका. स्वामी ओम. श्री स्वामी समर्थ. कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर